नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मी बनवलेलं आहे मशरूम दम बिर्याणी। जशी दिसत आहे तशीच खायला पण खूप टेस्टी झालेली आहे। तर मी तुम्हाला आज याची रेसिपी सांगणार आहे। त्यासाठी मी घेतलेले मशरूम, काही खडे मसाले घेतलेले आहेत। हे मशरूमचे 2 पॅकेट घेतलेले, बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि गॅसवरती पाणी गरम करून घेतलेले आहे। त्या गरम पाण्याने मशरूम स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याला मीडियम साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे। आणि खडे मसाल्यामध्ये मी तेजपत्ता, दालचिनी, लवंग, मिरे, विलायची आणि शहाजिरा हे सगळं घेतलेलं आहे। आता मीडियम साईजमध्ये कट केल्यानंतर ते आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी थोडा वेळ ठेवायचा आहे। हे मशरूम मी कट करून घेतलेले आहेत आणि जर बारीक मशरूम असतील तर ते पूर्ण अख्खे तसेच जरी ठेवले तरी छान होतात। हे दही टाकायचं आहे त्याच्यावरती, जास्त आंबट दही वापरायचं नाही आणि हे दही मी घरीच बनवलेलं आहे। गरम मसाला, मॅगी मसाला आणि आपल्या आवडीनुसार हे मसाले टाकायचे आहेत आणि आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेटसाठी थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे झाकून। तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे ते मसाला, मशरूमला व्यवस्थित लागला पाहिजे तो। हे बासमती तांदूळ आहेत। आता मी गॅसवरती हंडी ठेवलेली आहे। मी याच्यामध्येच दम बिर्याणी, व्हेज नॉनव्हेज सर्व याच्यामध्येच बनवते बिर्याणी। आता मी 3 ग्लास तांदूळ घेतलेले आहे ते बिर्याणीसाठी। तर मी त्याच्यामध्ये 6 पळ्या तेल मला वापरायचं आहे। मी 4 ते 5 पळ्या तांदूळ शिजवताना वापरणार आहे आणि थोडंसं तूप पण टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि उरलेलं 1 ते 1.5 पळी मी ग्रेव्हीसाठी यूज करणार आहे नंतर ऑइल। आता मी थोडंसं याच्यामध्ये तूप पण टाकणार आहे। तुपाच्याऐवजी बटर पण वापरू शकतो। थोडंसं तूप टाकायचं आणि ते गरम झाल्यानंतर मी तांदूळ निवडून धुवून ठेवलेले आहेत। हे खडे मसाले जे घेतलेले आहे ते तेलामध्ये टाकून द्यायचे। खडे मसाले पण आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत। हे तांदूळ मी धुवून ठेवलेले आहेत आणि याच्यामध्ये आता पाणी पण दुप्पट यूज करायचं आहे। म्हणजे 3 ग्लास जर तांदूळ असतील तर 6 ग्लास मी पाणी वापरणार आहे पूर्ण बिर्याणीसाठी। तर 5 ग्लास जे आहेत ते मी तांदूळ शिजवण्यासाठी वापरणार आहे आणि 1 ग्लास ग्रेव्हीसाठी वापरणार आहे। तर तांदूळ हे 90% शिजवून घ्यायचे आहेत, 80 ते 90%। आणि नंतर जे राहिलेले 10 ते 20% जे आहेत ते वाफेवरती आपल्याला, म्हणजे एकदम कमी ज्योतवरती नंतर दम द्यायचा आहे त्याला। याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार आणि ग्रेव्हीमध्ये पण मीठ टाकणार आहोत आपण, तर चवीनुसार मीठ वापरायचं आहे। हे पाणी उकळलं की याच्यामध्ये ते तांदूळ टाकून द्यायचे। पाणी उकळलेलं आहे आणि मी तांदूळ याच्यामध्ये टाकून देते। खूप छान होते ही बिर्याणी। थोडा वेळ लागतो करायला पण एकदम टेस्टी होते। आम्हाला तर खूप आवडते अशी। मी अंडा बिर्याणी पण अशीच बनवते। मी त्याचा व्हिडिओ पण मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता। आणि आता हे असं अर्धवट झाकून ठेवणार आहे जेणेकरून ते उता जाणार नाही। हे बघा, आता हे 80 ते 90% जवळपास तांदूळ शिजलेले आहेत। तरी थोडंसं पाणी दिसत आहे खाली, थोडंसं ते होईपर्यंत थोडा वेळ झाकून ठेवते। आणि ग्रेव्हीसाठी मी तयारी केलेली आहे पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कांदा कट करून घेतलेला आहे। कढईमध्ये तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये मोठा जो कांदा आहे तो उभा चिरून घेतलेला आहे मी आणि तो याच्यामध्ये तेलामध्ये टाकलेला आहे। आता उरलेलं तेल मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, 1 ते 1.5 पळी मी याच्यामध्ये वापरलेलं आहे ग्रेव्हीसाठी तेल। आता हे जे मिरच्या आहेत ते मी मधून असे कट करून घेतलेले आहेत। त्याच्यात 5-6 मिरच्या टाकल्या। आपल्या आवडीनुसार मिरच्या पण वापरायच्या आहेत। हे अद्रक लसूणची पेस्ट आहे। आता हे चांगलं तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। हे वाटाणा आहे, मटार आहे भिजवलेला, हे तांदळासोबत शिजवलं तरी चालतो। आता हे जे मॅरिनेट केलेलं जे
मशरूम आहे ते याच्यामध्ये टाकून द्यायचं. जर भिजवलेला वाटाणा असेल तर तो तांदळामध्ये शिजवून घ्यायचा, कारण त्याला वेळ लागतो शिजायला. आणि ही पुदिना आणि कोथिंबीर टाकलेला आहे मी. आणि उरलेलं 1 ग्लास जे पाणी आहे ते याच्यामध्ये मी वापरणार आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 1 ग्लास पाणी याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे उकळल्यानंतर हे तांदूळ पण शिजलेले आहेत. आता मी त्यातले हे बघा असं झालेलं आहे. आता हे जे तांदूळ शिजलेले आहेत ते मी बाजूला काढून घेतलेले आहेत. थोडेसे अगदी थोडेसे खाली ठेवलेले आहेत. बाकी सर्व मी काढून घेतलेले आहेत तांदूळ. आणि त्याच्यावरती आता ही मशरूमची एक लेयर टाकणार आहे अगोदर. खाली तांदूळ आहेत त्याच्यामध्ये. मशरूमची लेयर टाकल्यानंतर त्याच्यावरतून एक लेयर तांदळाची टाकायची आहे. हे बघा या पद्धतीने. आणि मी त्याच्यावरती फूड कलर वापरलेला आहे. ते झाल्यानंतर परत अजून एक मशरूमची लेयर टाकायची, नंतर तांदळाची. असे मी 2 लेयर टाकलेले आहेत मशरूमच्या, 2 ते 3 तांदळाच्या आहेत. या पद्धतीने आपल्याला लेयर द्यायचे आहेत. आता उरलेले सर्व तांदूळ मी टाकून देणार आहे. आणि त्याच्यावरती दुसरा हा फूड कलर वापरलेला आहे आणि वरती त्याची राहिलेली ग्रेव्ही टाकून दिलेली आहे. बघा किती छान दिसत आहे. आणि आता वाफ जाणार नाही या पद्धतीने व्यवस्थित झाकायचं आणि वरती काहीतरी जाड ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनटामध्ये ही बिर्याणी रेडी होते. बघा किती छान दिसत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.